ग्रामीण भागात डिजिटल ॲप्स, मायक्रोफायनान्स, खासगी सावकार व बँकांनी कर्जजाळ पसरवलं आहे. झटपट कर्जाच्या आकर्षणात अडकून गजाननसारखे शेतकरी मानसिक, आर्थिक आणि सामाजिक संकटात सापडले आहेत. ग्रामीण महाराष्ट्राला पोखरणारा कर्जसापळा. माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. ग्रामीण भागात डिजिटल ॲप्स, बँका, पारंपरिक सावकार आणि मायक्रोफायनान्स या सर्व मार्गांनी कर्जाचे जाळे विणले गेले आहे. देशात वाटल्या जाणाऱ्या एकूण नवीन कर्जांपैकी 60% कर्जे आता निमशहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना दिली जात आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या RBI इकॉनॉमिक सर्व्हे 2025 च्या अहवालानुसार बँकांच्या एकूण नवीन बुडीत कर्जांमध्ये तब्बल 51.9% वाटा हा विनातारण वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड्सचा आहे. 10,000 पेक्षा कमी रकमेच्या छोट्या कर्जांमध्ये थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. आज भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कर्जावर आधारित खर्चावर चालत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार भारतातील कुटुंबांवरील एकूण कर्ज देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 42.9% विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. यातील सर्वात धोकादायक वाढ ही विनातारण वैयक्तिक कर्जे आणि क्रेडिट कार्ड्समध्ये झाली आहे. बँका आणि डिजिटल ॲप्सच्या काळातही ग्रामीण भारतातील खासगी सावकाराचे महत्त्व कमी झालेले नाही. बँकेतील किचकट प्रक्रिया, वेळेचा अपव्यय आणि शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी कर्ज मिळणे यामुळे शेतकरी आजही सावकाराकडे जातात. खासगी सावकार महिन्याला 3% ते 10% व्याज आकारतात, म्हणजेच वार्षिक व्याजदर 36% ते 120% किंवा त्याहूनही जास्त असतो. वसुलीसाठी कायदेशीर मार्गांऐवजी सामाजिक दबाव आणि बळाचा वापर केला जातो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की शेतकरी किंवा सामान्य माणूस या कर्जाच्या दलदलीत का अडकतो. याची कारणे केवळ वैयक्तिक नाहीत, तर ती निसर्ग, बाजारपेठ आणि सामाजिक रचनेत खोलवर रुजलेली आहेत.